अपनी झलक सबसे अलग. हे पेडणेकर बुवा नाथ खुळा आणि गणपती बुळा. बस वालांडे का तुम्ही असताना घाबरत नाही काय. पण ह्यांना जर हो केसार मागं गेलो, दोघांचा पुरा गेला, दोघांचा असा पुरा गेला. म्हणजे एक मित्र माझो, त्याचा लग्न होत नाही, तो हा टकलो थोडं, आणि योगायोगान जमला तो सारखं माका म्हणायचो, बुवा म्हणता तू केस काप रे. माका सगळे म्हणता माझ्या तिकडले हसतात केस काप. ह्याच्यावर गेलो ना की माझा डोसका फिरता. तर म्हटलं चल जाऊया तुझ्या मोटरसायकलवर ना घेऊन चल. त्यांना घेतला आणि हे असे नुसते झुलपे सोडले आणि त्याच्याच गाडीवर बसले, मास्क लावलंय आणि अशी सेल्फी काढलंय आणि त्याच्या घरातल्यांना पाठवून दिलंय. 4 दिवस झाले चट्टे घेऊन फिरता रात्री मोडला त्याचा. लोक केसात गेलो, पण एवढं हुशार. हो माझा वाजपी भजन वाजित होतो. म्हटलं तू चालू कर. तो माका म्हणता माझं वाजपी इलो नाही. म्हणजे काय त्याची थेअरी बघा. किती हुशार आहे तो. अरे नाकत्या तुला टाकत्या नाकची सुन शाप असो. म्हणजे शिवाय भगवंत निर्माण केले माता. एका व्हॅलेंटीचा भाडे काय जिच्या उदरातून जन्म होतो ती माता, आणि जिच्यामध्ये असतं होणार आहे ती माती. मुलीनू या ठिकाणी 4च मुली बसलेत. मुलीनू तुम्हाला एकच सांगू इच्छितो, भजन होणार. काळ बदलत चाललाय. मग अशी त्या काकाने सांगितलं की आमचं काहीतरी ऐकोचा. त्यावेळी काळ होतो पोरीनू, लोक धोतर घालायचे, आता घालतात. आता त्यावेळी 9 वारी होती, आता कोण नेसतात नाही नेसत. 6 वारीवर ते आले, मॅक्सीवर ते आले, पंजाबी आले. काळ बदलत चाललाय. पोरीनू तुमका बसलेल्या मुलींका पसायदान किती किती लोकांका येता. पसायदान तुला येते ना, शबास. त्या दिदीसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. काळ बदललाय हो. इथून सुरुवात आहे आपली भजनाची सुरुवात इथून आहे. इंग्लिश मिडियम मराठीला आपण मागे टाकत चाललो. पण ह्या ठिकाणी जाणते जुनते बसलेत नाही, पालंडे काका हे सगळे मंडळ चाळीतले हे सगळे मराठी मिडियमचे होते. हे सगळे दुष्काळ जन्माला आपण आलेलो आहोत, म्हणून आपण इथपर्यंत शिकून इथपर्यंत पोचलो. हल्लीचे BSc BEd झालेले पोरं हाऊसकीपिंग संडास धुवतात. परिस्थिती आहे मित्रांनो, ही परिस्थिती आहे. काळ बदललाय, काळानुसार चाललं पाहिजे. जर BSc BEd झालेलं होतं, जर नोकरी शोधत राहिलो ना तर त्याला नोकरी मिळणार नाही. इलेला काम करू खावं. म्हणून काळ बदलत चाललो. जशी लोक वावरतात तसे आपण वावरत चालले पाहिजे. आज जर मी तुमका हे सांगू गेले रामाच्या त्यावेळची गोष्टी तर तुम्ही ऐकून घ्याल, घरी जाऊन सांगा. आता मला सांगा, रामायण महाभारत किंवा सिरियल देवादिकांच्या सिरियल लागल्या, आपण किती लोक बघतो घरी आहे सिरियल. आपल्याला त्या फक्त नवीन सिरियल पाहिजे. एका नवऱ्याची 2-2 लग्न, तो सिरियल आपणाक आवडतं. बाई 4-4 मुलाची बाई टीव्हीवरती सिरियल मध्ये लग्न करता. हा आपला समाज भरकटत चाललेला आहे. इथून कुठं तर आपण हे घेतलं पाहिजे की आपल्याला काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय. म्हणून मुलांना चांगलं शिकवा. भजन पूजन नामस्मरण मुलांना शिक्षणामध्ये शिकवताना त्यांना संगीताची कुठेतरी वाव द्या. पकवा शिकवा, तबला शिकवा, पेटी शिकवा. मुलींनो एकच सांगू इच्छितो, समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर कितीही लावू नका या मताचा मी नाही. समाजामध्ये वावरताना पावडर कितीही लावू नका या मताचा मी नाही. घरामध्ये तुम्ही काम किती करता हे विचारणार नाही, मात्र हे काम करा. समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मात्र वागू नका. 7 जन्माची नाही तुमची करलीच म्हणून सांगा. तर हे काळाची गरज आहे हे सांगितलं पाहिजे. घरच्यांनी हे सांगितलं पाहिजे. भजनात आम्ही सांगणार, पण डबल बारी म्हटले की काहीतरी चुटकुले येऊ हवे तर तुम्ही थांबणार. नाही तर तुम्ही काय म्हणणार, जय रामकृष्ण हरी यांच्या भजनापेक्षा झोप भरी. अहो लोक म्हणतात आम्ही मोबाईलवरती पण गाणी ऐकतो, काहीतरी आम्हाला मनोरंजन पाहिजे. काळ बदलत चाललाय ना. पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, त्यावेळी सुकून होता. रामायण असायचं, रामायण लागायचं, पुरा मावरे बाजार वस पडायचो. ट्रेनमध्ये कोण बसायचे नाही, पण त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. 10-50 माणसं वटीर बसलेली असायची. एक हुंबऱ्यावर असायचो आणि एक खाळ्यात असायचो, आणि तिसरं मनुष्य त्या फणसाच्या झाडावर चढलेलं असायचं. अँटीना हलवू, तो तिकडनं हलवायचो. हुंबऱ्यावर तो म्हणायचो हलव हलव हलव, मुंगळे येतात मुंगळे येतात मुंगळे येतात. अरे थांब 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 थांब, हनुमंताचा गादा दिसता. ही मजा होती त्यावेळी. अहो त्यावेळी पैसा कमी होता, त्यावेळी आपुलकी होती, जिव्हाळा होता. आता लोकांकडे मोकार पैसा झाला, आता कोण कोणाला विचारायला मागत नाही. आता खूप लोकांकडे पैसा झाला. आज बहुतेक
हे जो मगाशी काका बोलले ते बहुतेक नागटिबोनच्या पक्षाचे वाटतात ते. म्हणून राजकारण नाही, राजकारणाचा विषय नाही, राजकारणा विषय नाही. रात्रीचो आमदार सकाळीच घरी जाता माहित नाही, आम्ही मिळाला होतो त्यांचे झेंडे फिरून फिरून. म्हणजे झेंडे फिरवू नको, दांडको तोच आहे, एवढा लक्षात ठेवा. हा ह्या चालू ठेवा. शिवाजी बालांडे काका यांच्याकडून सप्रेम भेट 100 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लग्नाची गाणी होऊन जाऊन दे. साईराम गुगल पे वरून 100 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हाय ये तुम्हारे जुल्फे, हाय ये तुम्हारे जुल्फे, बहुत लोग मदहोश हो गए बुआ, ये बुआ को बेहोश कर दे. आता माका सांगा कसं बघा, तू माझ्या नादाक लागू नको. तू हा एकदम दणकट आहे, मी काय गांजे डुकार आहे. गेली असं वर केलंय. कार्यक्रम झालं समज गोट्या गोट्या गोट्या. आणि बुवा शिवराम सकाराम मांजरेकर, शिवराम सकाराम मांजरेकर मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे एक गाणं होऊन द्या. धन्यवाद यांच्याकडून 100 रुपये पारितोषिकाला. म्हणून बघा बंधूनो, मायबा भजन सीएम औशिनो, ह्या दुनियेत दोनच माणसं हुशार. आता मग आठवण झाली याच्यावर, ह्या दुनियेत दोनच माणसं हुशार. पहिलं जर्मनी आणि दुसरं मालवणी. नाद नाही करायचं. आपलं मनुष्य खरी जाऊन दे 7 समुद्र पलीकडे, आपली भाषा सोडित नाही आणि मुळीच सोडायची नाही. यो आयलो बाल्या मसाल्याचो, हे माळो म्हण माळो. तो म्हणता मालो, माळ्यावर बोको चढलो. अरे बाबा असं नाही, कुणी लगाम लावला ते बहुतेक तुझ्या पक्षातली माणसं होती ती. आता मग पण तू खूप मोठी चाल केलं. वाजपिने अरे तुका काय बोलले, तू लय कांटेचवर मोठं पोचलेलो. अरे असे तुझ्यासारखे बुवा, पण मी वाईट कोणाला बोलत नाही. बदनाम मला 25 वर्षाले रंगदेव होतो त्यात जातो. लय बुवांका बाहेर काढले. आज तू काय बाहेर मीच काढलेलं समाजा भांडूपच्या बाहेर. एका भांडूच्या पुत्र पण विचारित नव्हतो. तो प्रत्येक गलीतला फिरायचो, भजना करू. रायगड तो रायगड. आता माका अरे हळूहळू तुका पूर्ण कोकण पट ओळखू. पण तुका भांडूपच्या कोण ओळखीच ना, फक्त मेड इन इंडिया भांडूप तू. आता तुका भांडूपच्या बाहेर नेलंय नाही, तू माझ्या तू राखतो. आता कसं वाटतं, गार वाटतं. बुवा अरे ह्याचा तर रबर येलो ना. अरे मोर काय तुझ्या काय लांडोराच्या पण नाचूक पाठी नाही. आणि भोकाच्या वडी, कारण काय माहितीये, नाही का आमच्या नाही मिळत, आई शपथ नाही मिळत. आपल्या नाही आपल्या घरात भोकाचे वडे बनवतो आपण. मग का खैसून पीठ देऊ मी, खैसून पीठ देऊ मला सांगा. हा वड्याचं पीठ मागताय तर दिलं असतंय, वड्याचं पीठ मागताना तर दिलं असतंय. तर उद्या पण तुका वड्याचं देईल, पण भोकाच्या वड्याचं पीठ खैसून मी आणून देऊ. आमच्याकडे बाबा बनत नाही, तुला गैरसमज काढून दे. हा ह्याचे बनतात. गेलं होतं एकदा मी, ते वहिनीने बनवले होते. ते भोकाचे वडे म्हणजे कसे, आपलं ते इडली ही मेंदू वडा असतो तो, तसे वडे बनवते. त्या का भोकाचे वडे बनवतात रे भोकाचे. तसे नाही वडे, वड्याचे लुसलुशीत कोंबडे वडे म्हणतात ते. हा देते मालवणी, हा मालवणी वडे. ह्याका काय माहिती नाही, काकांकडे पण गावाखाली ते काका ते बरोबर होते. ते वडे आपले नॉर्मल वडे. तुम्ही शेवटी कोकणातले ना, ते आपल्या तळ कोकणातले ना. नाही आम्ही खाल्लेले. आता तुमका दिला नाही ते बाबा, पण आमका अख्खे दिला नाही होते. काय शपथ अख्खे दिला नाही. हे बरोबर. ह्या 1 2 3 4 5 6 मुलांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. सगळे मराठी मीडियम का इंग्लिश? इंग्लिश. हा शबास. तुझं नाव काय? हा सोहरम. सोहम साठी जोरदार टाळ्या वाजवा. कुठली शाळा? सह्याद्री शाळा. बरं कितवीला आहेस तू? 6वीला. तुझ्या शाळेमध्ये बाईनं धरून गुरुजी किती आहेत?
हा पाच बाई कदम गुरुची पाच धन्यवाद. बरं भारताच्या ध्वजाला रंग किती? भारताच्या ध्वजाला ते तीन असतात पण आतमध्ये अशोक चक्र आहे ना त्याला रंग वेगळा आहे. बरं 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस जड काय? जरा तुमची बाळांनी मेमरीत आणताय, जरा मेमरीत आणते, भजन होणार आहे, मेमरीत आणते, बघा किती हुशार असते. कारण हे हुशार आहे भांडूप कारण हे हुशार का त्याच्या बाजूला तुषार म्हणून हुशार असते. 1 किलो लोखंड 1 किलो कापूस जड काय? दोन्ही शंभर. शबास त्याच्यात एका टाळ्या मारा. लोखंड म्हणतोस तर सांगणार त्याच्या डोक्यात घाल म्हणून. बरं 29 फेब्रुवारी 29 फेब्रुवारी किती वर्षांनी येतं? शबास किती? 29 फेब्रुवारी 4 वर्षांनी येतं. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? लीप इयर. ज्या मुलाचा 29 फेब्रुवारी जन्म होतो, ज्या मुलाचा 29 फेब्रुवारी जन्म होतो त्या लेकराचा 4 वर्षांनी वाढदिवस साजरा होतो. 4 वर्षांनी घरची खुश असतात, ह्याचा खर्च वाचतो. एक स्त्री एका तासाला 50 चपात्या बनवते, तर 3 स्त्रिया एका तासाला किती चपात्या बनवतील? नाही थांबा बाय सांगता. एका तासाला ती 50 चपात्या बनवते तर 3 बायका. एक बाई एका तासाला 50 चपात्या बनवते तर 3 बायका किती एका तासामध्ये किती चपात्या बनवते? 150. बरोबर. तुमचा सगळ्यांचा कन्फर्म लॉक किया जाय? पक्का लॉक किया जाय? अरे ती एकटी होती म्हणून 50 बनवला, तिघी जणी असली तर पीठ पण मोडूच नाही. हुशार मुलं आहेत यांच्याकडे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. कालंडे काका एका सोलून पाठवते आता. नाही ना तो गुंडू हा आता बघा त्या काका सुद्धा काढते तो होल पाठवून. बघा ह्या भांडूप नगरीमधील एक भजन सम्राटाने एक गाणं प्रसिद्ध केलं आणि ते गाणं लागलं की आपल्या कोकणामध्ये गणेश चतुर्थी सण आला असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य बरोबर. भांडूपच्या माझ्या एका राजाने भांडूप मधील एका भजनी माझ्या बुवाने भजन सम्राट कैलासवासी काशीराम परबुवा गजर आजरामर करून ठेवला. ही भजन होती त्यावेळी काळ चांगला होता. लोक डबलवारीला बसले की तुडुंब गर्दी व्हायची. त्यावेळी करमणुकीचं साधन काय नव्हतं. आता ही तुमची सोसायटी झाली की त्या वरच्या 30व्या माळ्यावर जर आमचे सिलेक्टर गेले आणि खाली पेडणेकर बुवा भजना गेलो तर त्यांना वरना खाली करतो असं, कारण लिप वर जाणार तेव्हा ते खाली येणार. ही काळ बदलत चाललेलो आहे. कारण काळ ह्या चाळीतला जीवन आहे ना लय चांगला. काय घरात नसला ना तर शेजाऱ्यात जाऊन मागोक तरी होता बाय दे म्हणू. पण फ्लॅटमध्ये तसं ना. फ्लॅटमध्ये आहेत ना हे पण 2-2 दरवाजा त्यांच्या घरात बघितले ते 2 दरवाजा. एक माणूस कोण इलो म्हणून बघूसाठी आणि दुसरा फुटू काय चालला आता बघू नये म्हणून लावलेलो असतात. 2 दरवाजा असतात. आज त्याने परिस्थिती सांगितलं घरी हय म्हणता
हळदी कुंकू त्यांची माघारीन करायची, तेव्हा 100 वाहनं पुरायची नाही. आज म्हणता बायकोन फक्त 25 वाहनं आणला ना, त्यातली म्हणता की 5 वाहनं गेली. म्हणजे काय सोसायटी मधली टॉवर मधली परिस्थिती व्हायची बघा. सत्य आहे ना. म्हणून बुवा जीवन चांगलं कुठलं? चाळीतलं. तो इकानी पुन्हा चाळीत यावा खाली. हो, चाळीत 4 घेतली घरात. आता नाही म्हटलं तरी जवळजवळ 2.5-3 करोडचा बंगलो होतो. तो वाटताच असो कांडेश्वर, पण लय मोठं होतो तो. बोनस बिनस जवळजवळ 4-4, 5-5 लाख बोनस घेता तो. पण त्याची इच्छा होता केव्हा बाबा पेटणे घरात 5-5 हजार रुपये देऊया. अरे दिलंस ना तू, आई शपथ. आपण म्हणतो ना, 1 हात से देगा तो भगवाना को 2 हात से देगा. तू 50 देऊन बघ, तुका नाही दुसऱ्याची लॉटरी लागली कशा हवा, फक्त देऊन बघ खरा एकदा. असो नाही बुवा, तुमच्या प्रारब्धाने तुमच्या मेहनतीने तुम्ही कमवताय. कारण ज्याच्या लिखित आहे बघा, दशरथ राजाला 4 पुत्र होतं. दशरथ राजाला 4 पुत्र होते, पण पुत्र वाचून मुलगा मुलगा मुलं मुलं करून प्राण सोडला. पण जटायू पक्षाला बाण लागला. जटायू पक्ष जमिनीवरनं रांगत होता, पण प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती देह सोडला. हे बुवा प्रारब्ध आहे. ते तुझ्या प्रारब्धामध्ये आहे. पण माका वाटला होता तू काहीतरी करशील, पण नाही. तू बहुतेक ना आज काहीतरी गेम करून येलं, पण तुझं गेम पलटी करू माका येळ लागतो नाही. काय समजली? आय लव्ह यू. मालवणतोय नाद करायचा ना. महाड चिपळूण सर्वेश्वर रांगा राजापूर, दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर, गणेश पूजती लक्ष वेदती, गणेश पूजती लक्ष उजती सगळे पुराणातून, गणेश पूजती लक्ष वेदती सगळे पुराणातून. या कोकणाचे गण धावरे गण पावरे, गण धावरे गण पावरे, तुझ्या माझे किती गुण गावरे, तू दर्शन मला धावरे. गण धावरे गण पावरे, बुवा जरा पुढे बस. तू आपलं कोण तो कुणाल, जरा तू पुढे वाकू नको. पुढे बस म्हटलं की वागता कमरेत बँड होते. पुढे बस पुढे बस. तर बुवा अशी परंपरा आपल्या कोकणातली आहे. मगाशी बुवाने भजन सांगितलं, आता तुमका सांगते बसलेलं आहे का. मगाशी त्यांनी शिवरंजनी नाही बुवा, शिवरंजनी आळवलानी आणि त्याच्या जोंधळ्याच्या भाकरीची चवलई नाही. बुवा हा अभंग आहे ना सारंगमध्ये. उगाच कोणाक पण थूकपट्टी लावू नको बघ, कारण माकाही लोकांना दाखवू कहो ना माझे काय हाता. हा सारी मपनी कथानी पमरी जनाईच्या जात्यावरी गाऊन या गाणी पांडुरंगीला वेचवयासी. जनाईच्या जात्यावरी गाऊन या गाणी पांडुरंगीला वेचवयासी. जनाईच्या जात्यावरी गाऊन या गाणी, जनाईच्या जात्यावरी गाऊन या गाणी पांडुरंग गेला वेचवयासेनी. पांडुरंग गेला वेचवयासेनी. कणी म्हणे
मध्ये आहे, सारंगमध्ये, आणि तू लोकांका मागा तर काय सांगतो शिवरंजनीमध्ये आहे. म्हणजे हाच मागाशी तू भजन दिलं लोकांका काय तुका थोपटी लावची रे, ह्याच्यावर लावू नको. तुका वाटला काय बुवा असाच झाला का त्या तुझा कसा माहिती आहे, ऐट सावकाराच्या दुकान कुरमुऱ्याचा कुल्याच्या लावाने माका बैल म्हणा, अशी तुझी परिस्थिती झालेली आहे. भुरवून जाऊ नको. आणि माका कुणी काय बोलला तरी माका भाऊ अजिबात अपमान वाटत नाही, अजिबात लाज नाही. मी जेव्हा मुंबई गेलोय तेव्हा अपमान लाज त्या खारेपट्यांच्या स्टँडवरती बांधून ठेवून इलेलो आहे. आता घरी उतारलंय तर खारेपट्या उतार की जाताना पुन्हा घेऊन जातोय. काय बुवा लाजायचा नाही, काय काय कोण अपमान करत नाही. प्रत्येकाला ठेच लागलीच पाहिजे आणि प्रत्येकाला महान गुरु असला पाहिजे. ठेच लागल्याशिवाय पुढच्या ठेच लागल्याशिवाय पाठतो शान होत नाही. पण तू तसा नाही गेलं काय. आय लव्ह यू. लग्न रुंजून वाजंत्री वाजती मोरे कैवाती नाचती कैवाती नाचती, रुंजून वाजंत्री वाजती मोरे कैवाती नाचती कैवाती नाचती. नवराला देवळापाशी, नवराला देवळापाशी, नवरा नवरी कशी नेशी, मान देवाची देईल नवरी जिंकून देईल, जिंकून देईल, हे मान देवाची देईल नवरी जिंकून देईल, जिंकून देईल. वातावरण काय लग्नाची गाणी फरमाईश आल्या म्हणून बुवा घेतोय ना. आता म्हणता आपल्या मनाचं घेतलं हे बघ फरमाईशी लिहिल्या तिकडनं. पण गाणी महिला वर्ग गावचा नाथखुळा गणपती खुळा असतात. गावी आपण बघायला लग्न बघितलात ना, हाय काय सकाळी डामडूम, दुपारी टामटूम, रात्री सामसूम, आईला लग्न झोपला. काय काय लग्नात ना हल्ली नवीन पद्धतील्या नवीन शिकलेल्या लोकांचे फ्लॅटमध्ये राहतात ना, 30-35 माळ्याच्या फ्लॅटमध्ये आणि 500च्या एरियामध्ये. बुवा 500च्या एरियात काय नसतं, पण ही जी 10x10ची जी खोली होत ना ह्याच्या सगळा लपलेला. ह्या 10x10च्या खोलीमध्ये 2-2 कुटुंबातून नांदतात. मी बघितलं चौकशी केली मग अशी 2-2 कुटुंब नांदतात. एक खाटीवर झोपता, एक खाटीवर झोपता. खाटीवरच्या कुटकुट केला खालचं वापर काय बघित, ही कोकणी माणसाची प्रथा. पण हे 500, 800, 900च्या एरियामध्ये राहतात आणि मग सांगणार घरामध्ये ऍडजस्ट होत नाहीये. अरे काय पोटा घालूच्या एवढी जागा. काय म्हणवतोय तुम्ही. हा लग्न, हा गावचा लग्न. लग्नात ह्या आई लग्नामध्ये लोक हाली बघितले मी 2-4 लग्नात गेले होते चांगले शिकलेल्या लोकांच्या. ती कशी नवऱ्याक जानू, पिल्लू, सोना, बच्चू, ही जी म्हणतात ना बाजारात गेले ही सोना, पिल्लू, बच्चू. पिल्लू काय कुत्र्याचा पोरा नवरो. म्हणून नावं चांगले पाहिजे. आणि मुलीनं तुम्हाला एक विनंती आहे ह्या पोरीनं बसलेल्या ना, हे तुम्ही जे इंस्टावरती FB वरती जे काय फोटो टाकता ना टाकू नका. पोरीनू हे फोटो हा सर्व्हर कुठे माहिती आहे तुम्हाला, याचा UK ला आहे. आणि म्हणून ती लोक गैरफायदा घेतात. म्हणून पोरीनं तुम्हाला विनंती, हात जोडून विनंती, फोटो बिटो टाकत राहू ना. घरच्या माणसांचे तुका लय खोडा नाही त्याच्यात रोग लागलो तो. अरे ह्याला किती वेळ सांगितलं, हा पण त्या पोरीचे फोटो टाक. अरे नको टाकू, तू भांडावलं तुला प्रूव्ह झालं का डोक्यात. अरे तुला कळत नाही. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे. आणि आईना सांगतो, मुलीचं लग्न झालं ना की सांज सकाळ फोन करत राहू नका. सांज सकाळ फोन करत राहू नको. अहो 100 मध्ये 75 लोकांच्या घरामध्ये भांडणं चाललेले ते आईमुळे, फोनमुळे. म्हणून फोन टाळा. हा दुसरा विषय काय होतो तो, काय होतो इलेलो लग्न. लोक हॉलवरनं हनीमूनला जातात. हॉलवरनं हनीमूनला पोराकडे देवा दूध आहे. अरे घरी या देवादिकाच्या पाया पडा. डोळे कसे पाहिजे, लग्न कसे पाहिजे बघा. फरमाईश आहे, आठी गोटीची काठी, आठी गोटीची काठी, आठी गोटीची काठी. मग दुसरी म्हणता नाचतील मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी. मग दुसरी म्हणता
बायो हळद लाव गो दोडी, बायो हळद लाव गो दोडी. मग त्याच्यात नाती पण निर्माण करतात. दादा तू म्हणशी वहिनी, दादा तू म्हणशी वहिनी, दादा तू म्हणशी वहिनी. काय गोडवा, काय नाते असतात त्या गीतामध्ये. हे लग्न आधी ही गाणी चालू झाली की वा 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 प्रसन्न वाटता. मग काय करवली हो, फणसाची भाजी करतात, काय भात ढवळतात, काय मेहंदी काढतात. फणसाची भाजी असली की ह्यो बुवा नुसतं हटलोच खाणार त्या फणसाच्या भाजीतली. हटलो खाल्ला की दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम बघायचो. मग दुसऱ्याशी भारी कार्यक्रम. आणि आता बघा जवळजवळ 40-45 वर्षाचे नवरे झाले, पोरगीच काही मिळत नाही साहेब. पोरगीच कोण देत नाही, राहिलीच नाही पोरगी खया. जुना असे जून झाली होत असे काय नाही बुवा. आता येतेलो 27 मध्ये मला वाटतं 27 मध्ये का 29 मध्ये नाशिक कुंभमेळा, महाकुंभमेळा भरणारा. चलो अलग निरंजन. पावशेर हातात कमंडोले घ्यायचा, पावशेर त्याच्यात पावशेर गांजा टाकायचो, भगवी लुंगी. चलो नाशिक अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. पोरगीच कोण देत नाही. आणि योगायोगाने त्याचा लग्न जमला. लग्न जमल्याबरोबर एक करवली गेली. करवली गेली आणि ती हळद लावू लागली. हळद लावताना ते का डाव टिलो. हात डाव टिल्याबरोबर त्याने चालूच केला. बरं ती बोलणार कशी, बोलू शकत नाही ना. जवळजवळ 25-30 सगळी करवली होतोय. तर तिने गाण्यातच सुरुवात केला. जुनवड जुनवड गे सये, जुनवड जुनवड गे सये, जुनवड जुनवड गे जुनवड जुनवड गे सये म्हटल्याबरोबर दुसरी घरी भात ढवळीत होती. ती पदऱ्यात हातपुशी दिली आणि ती डायरेक्ट ती काय विचारता, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये. मग ती त्या गीतात ना सांगता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो. हात म्हणजे काय, ही गालपटात ना ह्या वरच्या खोंडकांगा ते जो हात लागलो, जुनवड जुन झालेलो. मग लग्न पहिलं बाहेर जायचो नवरो ट्रकान. आता ना आता तसे गाड्या बिड्या बस गाड्या असतात. तुझं झालं कसं झाला होता माझं लग्न. आता मी ट्रकान गेलेलो, मस्तपैकी पुढे बसलेलो. एक धेडो असता वारो घालू. तो धेडो जवळजवळ ना 4 दिवस आपल्या नवऱ्याबरोबर असतात. असं वारो बिरो घालू, बूट उचलणार, अंडरपॅन्ट सुकत घालणार, बनियन बॉडी धुवून घालणार. तो नवरो 10व्या दिवशी एकटोच लाकडात होता, भारीओ बांधू कोण नसता. तो वारो बिरो घालून मी ट्रकात बसले होते. आणि आमच्या नागती बुवा माझ्या लग्नात गेले होते. त्या टपावरती कच्ची लावून बसले होते बँजो पार्टीची. पण ती मजाच वेगळी हो. नवरो जाता तिकडे जाणव शेक बसता, मग नवरीची बहीण येतात, मग असा बोटांवर उचलायचा आणि वाकून बघायचा भूतू काय आता. मग आणि काय गाणी लावायचे साऊंडवाले. माझ्या लग्नात गाणं लागलं होतं. लग्न फरमाईश आहे, या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो. यांचे यजमानी गो यजमान भेटे वाले, यांचे यजमानी गो यजमान भेटे वाले. त्यांनी उडविले उडविले दारू गोळे, त्यांनी उडविले उडविले दारू गोळे. अंबा त्रिलोक जननी देवी कुल स्वामिनी आली लग्न घरात निवास करण्या. आव्हान आहे कोणिया माझे हो वरदायणी वधुवरा. पूर्या सदा मंगलम शुभमंगले शुभमंगले शुभमंगले. कुणी जेवल्याशिवाय जाऊ नये, लगेच तो यजमानी अनाउन्समेंट करता. पण पोरीनू आई वडिलांना कन्यादान करायला द्या. जेव्हा तुमचं लग्न होतं ना, लग्न करून जाता, तुमच्या मैत्रिणी कोण रडत नाही, फक्त रडतो तो बाप रडतो आपला. म्हणून बापासाठी बापाची इज्जत ठेवा.
म्हणून घरामध्ये मुलगी जन्माला आली पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात औषध देऊ औषध देऊ औषध देऊ, काय करीत नाही. बाप मेलो की फक्त कांडा मारूक तोच असता, त्याचा एकच उपयोग दे पेटवून. पण पोरगी अशी आहे, एक मुलगी शिकली प्रगती झाली, पण घरात जर आई वडिलांचा भांडण झालं ना भांडण, तर ती पोरगी शांत करता. ह्यो तसो नशीबवान आहे का 2 पोरी म्हणजे ह्याच्या घरात भांडणच होणार नाही नवरा बायकोंचा. माझ्या घरात पण माका एक पोरगी एक झिल बुवा. कारण मुलींनो का माहिती आहे काय, घरात आई बाबांचं भांडण झालं ना तर त्या भांडण शांत करण्याची ताकद तुमच्यात आहे. कारण तुम्ही त्या पप्पापर्यंत कसं तरी प्रेमान पोचले. पप्पानू बाबानू ह्या देव काय ता देव काय ह्या देव काय बापा तो राग शांत होता. कारण माझ्या पोरीवरनं मी सांगतोय. पण झील तसो नाही. झील पहिला अंदाज घेता बापूस भडकलेलो की काय, नंतर पुढे जाणार. आणि पोरगीचा एक दुसरा फायदा हा, जर एका बापाचा काय झालाच आणि ती खाली या कोकणनगरच्या व्यायामशाळेकडे उतरली रिक्षातनं की थैसूनच ती सुरुवात करणार बाबा की समजायचा तू काय नाण्याची पोरगी इली. ह्या एक मुलीचा मोठा फायदा आहे. म्हणून या माझ्या मुलींसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन द्या. मुलींनी समजलं ना तुमच्या आयुष्याचं काय मोठं आहे ते. तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा, फिरत्यान खुर्च्यावरती कामं करा, पण आई वडिलांना विसरू नका. बाबू तू पण फिरत्यान खुर्च्यावरती काम कर, तू नशीबवान रे राजा. हाली तुम्ही नशीबवान, तू नशीबवान बाळा. का सांगतो तुला मी. आता तू मराठी मीडियमचोस ना, तू क्लास किती वर्षापासून लावलं ट्युशनला जायला लागलास? पहिलीपासून. आम्हाला 7वीपर्यंत ट्युशन माहिती नव्हतं. 7वीपर्यंत आम्हाला सफेद शर्ट खाकी पॅन्ट आणि ती दुखी फाटलेली असायची, मग आईना शिवून द्यायची. आता तुमका चांगला दप्तर मिळतं रे. आमका खायचा दप्तर होता माहिती आहे काय, दळण्याची पिशवी. अहो संध्याकाळी दळण घेऊन यायची, दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यातनं दप्तर न्यायचो खांदार मारून. काय केवळ त्या बारदानाच्या गणपाटाची पण पिशवी करायची. पण आम्ही लय मजा करत यायचं. शनिवारच्या आम्ही केव्हा डायरेक्ट घरी लिहिले नाही. डायरेक्ट आमची चड्डी डोक्यात असायची आणि आम्ही वाळ्यात आंघोळ करीत असायचे. पण आता बाळा तुलाही नशीबवान आहेस. कारण आता जो पोरगो KG मध्ये जाणारा पोरगो अंडरवेअर वापरता, आमका 10वीपर्यंत माहिती नव्हतं. काय बुवा सांगा आता मी घालायचो म्हणून. ही पहिली परिस्थिती आहे. आता पण तो काळ वेगळा होता हो. आपुलकीची प्रेम होता. त्यावेळी महिन्यातनं एकदाच घरात मटण शिजायचं, चिकन शिजायचा, पुऱ्या चाळीक वास यायचो. तेव्हा माहिती पडायचं आज पगार झालो. आता बुधवार म्हणू नको, गुरुवार म्हणू नको, गटारी अमावास्या म्हणू नका, त्याच्यानंतर 31 म्हणू नका. त्या दिवशी असाच झाला. गटारी अमावास्या म्हणजे काय आणि 31 म्हणजे काय. गटारी अमावास्या म्हणजे सेमीफायनल आणि 31 म्हणजे फायनल. गटारी अमावास्या ते ट्राय करतात पिओ आणि 31ला तराट असतात ते फुल तराट. म्हणून व्यसनापासून लांब राहा, व्यसन करायचं नाही. आणि वस्तू मोबाईल गाड्या तुमच्यासाठी उपभोग घ्यायचा आहे, कमवा आणि गाड्या घ्या. आई वडिलांच्या जीवावर नाही, स्वतः कमवा, शिका, मोठे व्हा आणि गाड्या घ्या. उपभोगायच्या आपल्यासाठीच बनवलेल्या आहेत त्या, पण शिस्तीत गाड्या चालवा. म्हणून बाळा झाडं लावा, झाडं जगवा. एक झाड लाव. तुझं गाव कुठला? संगमेश्वर. आता संगमेश्वर हायवेची बघला काय हालत झाली आहे ती ना. ऐतिहासिक म्हणजे 100-150 वर्षापूर्वीची झाडं तुटली गेलेली आहेत. रोड बुवा भुंडका झालाय. तुम्हाला पण सांगतो, तुमच्या पण मुलांना सांगा, एक झाड लावा प्रत्येकाने. आपल्या वाढदिवसानिमित्त रोडवरती एक झाड लावा. कारण झाड लावला तर पाणी टिकणार, नाही तर पाणी आटणारा. झाडामध्ये पाणी असतं माहिती आहे का तुम्हाला. म्हणून बघा काय काय लोक म्हणतात अरे आमच्या गावातला विहिरीचा पाणी आटला. अरे पण तुक्या नाना तो विहिरीच्या बाजूचा मोठा जुना झाड तोडलं त्याच्यामुळे पाणी आटला. म्हणून बाळा एक झाड लावायचं. कारण त्याचा फायदा तुका सांगतोय. आज जर झाड लावलंस त्या 25 वर्षाने तुका त्या झाडाचे फायदे होणार. आता कसे ते सांगतो. फायदे आहेत. एक तर तुला सावळी मिळणार, एक तर त्याची फळं मिळणार, एक तर त्याची फुलं मिळणार आणि दुसरं म्हणजे मोटरसायकल तुला त्या झाडाच्या सावलीत तू मोटरसायकल उभी करू शकतोस. म्हणजे थंड वेळेला राहणार. जर झाड नाही लावलंस तर तुला त्याचं फळ मिळणार नाही, त्याचं फुल मिळणार नाही, त्याचं तुला सावळी मिळणार नाही. सावळी म्हणजे मोटरसायकल पण उभी करायला सावळी मिळणार नाही. मोटरसायकल जर उन्हात उभी केलंस तर तिची मागची शीट तापटली आणि शीट तापली तर पाठीमागे आयटम बसणार नाही. ती म्हणा शिवाय शीट तापल्या, शिवाय शीट तापल्या, शिवाय शीट तापल्या. हे फायदे काय वाटला. सगळ्या नवीन देणार. अरे लय भंडार व्हायच्या, याचं नाद करू नको. ए भाऊ तू काढलं त्या घाबरलंय मी.
घाबरले माका बघूच होता तू काय करत असता. कलच्याक पण चान्स दिलं होतं मी, कलच्याक पण चान्स दिलं होतं. अरे पेडणेकर बोवर बारी करणं म्हणजे संधीचं सोनं करणं आहे, माहिती आहे. आय लव्ह यू. माके हुशार होतो. आणि एवढं बुवा एवढे हुशार होत की प्राणीप्रेम, प्राण्यांवरती खूप प्रेम. बकरे बिकरे त्यांच्या घरी, म्हणजे आता बुवांचे जे बसले होते पुढे ते बुवांचे दादा, त्याच्या पुढे बसलो होतो बुवांचा पुतण्या आणि ते बुवांचे मामा, त्यांच्यासाठी जोरदार टाळून द्या. म्हणजे बुवाचं भजन, नापती बुवांचं भजन ना, घरातल्या घरात भजन ना, घरातल्या घरात. म्हणजे पैसो त्या का बाहेर काही देऊचूच लागत नाही. या भारी आहे. म्हणजे बघा ह्यांची अजून जॉईंट फॅमिली आहे, हे असं पाहिजे जॉईंट. आम्ही अजून 4 भाऊ एकत्र आहोत, म्हणून एकत्र कुटुंबाचे खूप मोठे फायदे आहेत. भजन होणार, गायन होणार, पण हे पण कुठंतरी बुवा सांगितलं पाहिजे. कारण आज हा बघा, हा तुमचा एवढा समाज आहे, पण आज तुमच्या ह्या समाजाला तुम्ही 12 गावची 12 लोक असतात, तुम्ही एकत्र असतात, म्हणून तुम्हाला कोणाची बोलण्याची हिंमत होत नाही. पण एकटा दुखता गेला तर सहज कोणी लपेटून जातो आपल्याला. म्हणून समाज, कारण हा समाज आहे ना, ह्या ज्या का चाळीमध्ये जे काय तुम्ही जो समाज बांधला, तो झाडूचा जसा मुगडा बांधतो ना, तसा तुम्ही बांधलेला आहात. आणि म्हणून बघा, झाडू असली ना एकत्र झाडू, तर ती झाडू पूर्ण ह्या इथल्या ह्या रंगमंचाच्या बाजूची सगळी झाडू कचरा मारते. पण ती जर झाडू ढील झाली तर एक हिर मात्र झाडू तो कचरा होऊ शकत नाही. ते हिर सगळे विखुरलेले असतात, म्हणून ते तुडवून जातात लोक. म्हणून समाज आणि घरामध्ये एकत्र आलं पाहिजे. तुम्ही 4 भाऊ असता 4 एकत्र राहा, 2 भाऊ असतात 2 एकत्र राहा. आता मोठेपण सांगत नाही बुवा. आता आमच्या हे माझा मुलगा, माझा भाऊ, तिकडे माझे पुतण्या बसले आहेत. साहेब आम्ही 35 माणसाचं कुटुंब आमचं. गावी गेलो ना मे महिन्यामध्ये, एकामाकार आपटत तशी, एकामाकार आपटत तशी. आणि दे धबाधब पोरा एका माझ्या पोटावर बसतं. म्हटलं बसा किती ते पोटावर. म्हटलं अजून वेगळं होत नाही, मी होणारच नाही. मी काय वेगळं होणं. अहो आमका दुपारचं 3 किलो तांदूळ लागतात एका वेळात. 3 किलो भाकरी सोडून 3 किलोचं भात लागता आणि 1 किलो साखर लागता बुवा दिवसाक आमका. आमच्या घरात डायबिटीस कोण नाही. तू अळणी चाय पिणारो माणूस, माका माहिती आहे. मी शुगर नको, बिन शुगरची. त्याशी नेला होता चाय पिवत्या का बिन शुगरची. तर काय जीवन जगतं बिन शुगरची खाऊन. तो पैसो कमावतो तो काय करणार मग बिन शुगरचं खाऊन. तो पैसो काहीतरी बुवा सत्कर्माक लागला पाहिजे, म्हणून म्हणतो हा. दोन त्राजैते गाजले, 2 त्राजैते गाजले कोकण पुण्यभूमीवर. 2 त्राजैते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गळ्यावर. 2 त्राजैते गाजले कोकण पुण्यभूमीवर. 2 त्राजैते गाजले कोकण पुण्यभूमीवर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर हो, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांचा राजा मागे घोषित केला. हो दलितांचा राजा मागे घोषित केला. नादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, मी नादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. हा रायगड किल्ला राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराजाची शान आहे. बुवा
तुझ्या ठिकाणा तुमळ अंगुराचा टायमिंग घेतला मार्या तुमळ अंगुराचा मिला कडी भुसा ग तू शेरणी शिकारी ही शेरणी वाटता तुमगा ही डांबर गोळी तुमळ अंगुराचा मिला कडी भुसा ग तू शेरणी शिकारी मी भाबडाचा सांग तू शेरणी शिकारी मी भाबडाचा सांग गाणी नाही पण आज या ठिकाणी ह्या मुली बसल्या आहेत म्हणून या मुलींसाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला व्याख्यान करतो मुलींनो छत्रपती शिवाजी महाराज जे धडे होते ते आता धडे गाळले गेले आहेत जे पहिले धडे होते ना धडे सोडा पण त्या छत्रपती शिव म्हणजे इतिहासाच्या पुस्तकावरती जे कव्हर होतं ते कव्हरच बघून आपल्याला इतिहास आठवायचा काय छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असेल ते पण आता ते धडे गाळले गेले म्हणून मुलींनो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लागल्याच्या नंतर अंगामध्ये रक्त कसं सळसळलं पाहिजे अंगामधलं रक्त कसं खवळून उठलं पाहिजे म्हणून म्हणतोय ओम नमः श्री जगदंबे ओम नमः श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डपावर कापतून शैर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू गात गुणगान शिवप्रभू गात आदि नमन साधु संताना आदि नमन साधु संताना आदि नमन साधु संताना ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला नमन माझे नाम नंदना नमन माझे नाम नंदना नमन माझे नाम नंदना गुरु माऊलीला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुंगामी मालेवाडीला शाहीर आणि साध चढवीला पूर्ण चढवून शाहीर साधाला शाहीर देतो कात पवाड्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर अंगामध्ये रक्त कसं सळसळलं पाहिजे आज ह्या माझ्या राजामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे त्या देशावरती जे कार्यक्रम चालले ते माझ्या राजामुळे चालले असंच झालं एकदा हिंदू मुसलमानांची दंगल चालली होती हिंदू मुसलमानांची दंगल चालली होती आणि मुसलमान मावल्यामध्ये अरसपणे बघत राहावी अशी एक सुंदरशी युवती राहत होती त्याच मावल्यामध्ये काय 5 नामवंत मुसलमान गुंड होते त्यांनी विचार केला की या हिंदू मुसलमान दंगलीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान युवतीची इज्जत लुटायची रात्री हा म्हणताना 12-12:30 वाजता ना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान युवतीच्या घराकडे सरकू लागले